नागपूर मुंबई या प्रस्तावित समृद्धी महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असूनही शासन व प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात या महामार्गाच्या मोजणीचं काम सुरू केलं। या मोजणीत शेतकऱ्यांनी हरकत घेतली असता या काही शेतकऱ्यांनी पोलिसांना ताब्यात घेतलंय। गेल्या 2 दिवसांपासून नागपूर मुंबई या प्रस्तावित महामार्गाच्या भूसंपादनासाठी इगतपुरी तालुका हद्दीत जमीन मोजणीचे काम सुरू झाले। धामणगाव, कवडदरा या परिसरात मोजणी करून मोजणीचे पथक आज औचित्यवाडी, कांचनगाव या परिसरात जमीन मोजण्यासाठी दाखल झाले। आज प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली घोटीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, इगतपुरी पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, वाडीवारी निरीक्षक संदीप कोळेकर यांसह 2 महिला पोलीस अधिकारी व राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या असा जवळपास 70 ते 80 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या मोजणीसाठी घटनास्थळी तैनात होता। दरम्यान शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मोजणी होणार नाही अशी ग्वाही देऊनही प्रशासनाने 24 तासात मोजणी सुरू केली। त्यामुळे महामार्ग विरोधी कृती समितीचे लक्ष्मण तात्या गव्हाणे, भास्कर गुंजाळ, अरुण गायकर, दौलतराव दुभाषे आदी कांचनगाव, औचित्यवाडी या शिवारातील शेतकऱ्यांनी या मोजणीस हरकत घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्या असं आवाहन केलं। मोजणी बंद करण्याची विनंती केली। यावेळी प्रारंभी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी भूमिकेवर ठाम होते। यावेळी पदाधिकाऱ्यांसह अनेक शेतकऱ्यांनी मोजणीस्थळी येऊन मोजणी बंद करण्याबाबत पोलिसांना विनंती केली। पोलीस अधिकारी घोगरे यांनीही शेतकऱ्यांची समजूत काढत तुम्ही शासन प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून दाद मागण्याचे नमूद केले, मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते। दरम्यान यावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी कृती समितीचे भास्कर गुंजाळ, अरुण गायकर, दौलतराव दुभाषे, रामदास गव्हाणे, बंटी गव्हाणे, गोरख दुभाषे, हनुमान दुभाषे, गुरुनाथ दुभाषे, विजय कडू आदींना पोलिसांनी गाडीत बसून ताब्यात घेतले। घोटी पोलीस स्टेशनला आणून ताब्यात ठेवले। दरम्यान शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। शासनाने नागपूर व मुंबई समृद्धी महामार्गाची जी योजना केलेली आहे ती शेतकऱ्यांना अतिशय मारक आहे। कारण इगतपुरी तालुक्याची लोकसंख्येच्या याच्यामध्ये रेशिओमध्ये फक्त 1 गुंठा जमीन शिल्लक राहिलेली आहे। आत्तापर्यंत ज्या वेळेला कुठलाही सरकारी प्रोजेक्ट येतो तो प्रोजेक्टसाठी शेतकऱ्याने आत्तापर्यंत कुठलाही आडकाठी न काढता जमिनी दिलेल्या आहेत, परंतु त्यांचे प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाहीत। त्याचे काही पुरावे आज माझ्याकडे आहेत। मागच्या 5 वर्षापूर्वी नाशिकचा टोल नाका, नॅशनल हायवेचा 3 नंबर घोटीच्या टोल नाक्यावर लोकांनी उपोषण केलं। ते उपोषण माझ्या मदतीने सोडायला लावलं। त्यामुळे शासनाने कबूल केलं होतं की त्यांची आम्ही नुकसान भरपाई देतो म्हणून। आजपर्यंत शेवटी त्यांना कोर्टात जावं लागलं आणि आजपर्यंत दत्तात्रय गणेश जोशी नावाचे ग्रस्त आहेत शेतकरी, त्याला आजपर्यंत 4 गुंठ्याचा मोबदला मिळाला नाही। याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही, तसेच दारणा, वैतरणा, पळुस्ते, मुकणे ह्या धरणाचं जे पाणी आहे त्या जे जागा गेलेल्या आहेत शेतकऱ्यांना त्याच्यासाठी आजही आंदोलन करावं लागतं। पाणी त्यांना मिळत नाही, पाणी उतर परवानगी मिळत नाही। शासन तर फक्त सांगितलं जातं की नाही आम्ही तुमच्यासाठी सगळं करू, पण आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी दिली नाही आणि लोकांना त्यांच्यावर केसेस अशी वेळ येते का केसेस केले जातात। 9 न्यूज साठी सतीश पुरोहित, इगतपुरी।